कल्पना करा, आजपासून जवळपास 5000 वर्षांपूर्वी जिथे पक्के रस्ते होते, नळ व्यवस्था होती आणि आधुनिक ड्रेनेज सिस्टीम होती, हे शहर होतं मोहनजोदडो. 1922 साली पुरातत्वज्ञ राखलदास बॅनर्जी सिंध प्रांतात उत्खनन करताना या शहराचा शोध लावला. आजचा हा भाग पाकिस्तानमध्ये आहे. मोहनजोदडो हे अत्यंत नियोजनबद्ध शहर होतं. सरळ रस्ते, चौरस घरे आणि भूमिगत ड्रेनेज सिस्टीम. प्रत्येक घरात पाण्याची सोय होती. इतकी प्रगत व्यवस्था त्या काळात जगात कुठेही नव्हती. या शहरात एक विशाल स्नानगृह होतं, ग्रेट बाथ. हे धार्मिक विधीसाठी वापरलं जात असावं असा अंदाज आहे. येथे सापडलेले शिक्के, मातीची भांडी, दागिने आणि मूर्ती सांगतात की येथील लोक व्यापारी, कारागीर आणि शेतकरी होते. त्यांचा व्यापार दूरवरच्या प्रदेशांशी होत होता. पण अचानक हे शहर का नष्ट झालं? पूर, भूकंप की एखादा रोग? आजही हे रहस्य उलगडलं नाही जाय. मोहनजोदडो आपल्याला सांगतं की भारतीय संस्कृती हजारो वर्षांपूर्वीच अत्यंत प्रगत होती, पण इतिहास जपला नाही तर तो फक्त अवशेषांमध्ये उरतो.